आता आपण कल्याणच्या विषयांकडे होत्या. सदानंद चौक किंवा शिवाजी चौक आणि स्टेशन जवळचा परिसर ते सध्या ट्रॅफिकची खूप समस्या भेडसावते. तसं पूर्ण शहरात पार्किंगची समस्या आहे, त्याच्यामुळे नागरिक खूप त्रस्त आहेत. तर त्याविषयी तुम्ही काय सांगा? आता आपण जर असा विचार केला की लगेच ट्रॅफिक तिथला जायला हवा तर दॅट वोंट बी पॉसिबल. तर आपल्याला तिथे एक फ्लायओव्हरचं नियोजन करायला लागेल, पण जोपर्यंत ते होईल तोपर्यंत ट्रॅफिक दुसरीकडे डायव्हर्ट करणे हाच एक त्याचा सोल्युशन आहे. तर ट्रॅफिकचं वन वे रोड्स वगैरे असं करण्यात यावं, दॅट इज वन थिंग. जोपर्यंत ही फ्लायओव्हरचं बिल्डिंग वगैरे होत नाही. आता सगळीच A to Z जितकी पब्लिक येते फ्रॉम बॉम्बे साईड, नाशिक, देन शिलफाटा साईड आणि टिटवाळ्यापासून मुरबाडपर्यंत तर सगळे तिथूनच तिथून जातात. तर कुठेतरी आपल्याला ते मार्ग आता बंद करायला, एक दोन मार्ग बंद केलं तरच होईल. फॉर एक्झाम्पल बॉम्बे साईडचे जे पण लोक आहेत त्यांना इथून एंट्री न देतात त्यांना दुर्गाडी मार्गे खडकपाड्यावरनं जर एंट्री दिली तर काफी हद तक हे प्रॉब्लेम सॉल्व्ह हो जाएगी. फ्लायओव्हरचं निर्माण आपल्याला घ्यावंच लागेल, पण दॅट इज अ व्हेरी लॉंग प्रोसेस, दॅट विल टेक टाइम. सो विदिन दॅट टाइम वन वे अरेंजमेंट ऑफ थिंग्स, दॅट इज वन थिंग. अदर थिंग पार्किंगची जी अरेंजमेंट वगैरे आपल्याला हवी. तर आपल्याकडे स्टेशनकडे पार्किंगसाठी तळमजली वगैरे मजली बिल्डिंग दिलेली आहे पार्किंगसाठी, पण दॅट इज नॉट फिजिबल, प्रॅक्टिकल नाही. कारण तिथं पार्किंग करणे, मग कामाला कधी जाणार, कधी येणार. तर स्टेशनच्या आसपासच किंवा जे बस स्टॉप वगैरे आहे तर तिथं काहीतरी एक एरिया अशी लँडमार्क करून द्यायला पाहिजे की पार्किंगसाठी. आणि पार्किंग लोक आजकाल तरी पार्किंग एरिया देऊन पण पार्क करत नाही, कारण ते रेट्स असतात तर ते मॅच होत नाही. तर इफ वी कॅन मेक सम अरेंजमेंट की पार्किंगचं जे अरेंजमेंट आहे ते फ्री आपल्याला करता येईल किंवा एकदम वाजिब दरात ज्याला बोलतात, पण फ्रीज केलं तरच ते पॉसिबल होईल. आपण जर त्याला टॅक्स वगैरे लावत असेल किंवा एक पार्किंग चार्जेस लावत असेल, पीपल रिअली डोंट आर नॉट एबल टू पे. आता एखादा भाजी विकणार जर असेल, त्याच्याकडे एक हातगाडी असेल किंवा कोणत्या प्रकारची एक जर वाहन त्याच्याकडे असेल तर त्याचं इन्कम दिवसाचं समजा 200-300 रुपये असेल, मग त्याच्यात पार्किंग चार्ज जर आपण त्याला 50-100 रुपये कसा भरतो. तर पार्किंग शुड बी फ्री, देन फ्री स्पेसेस शुड बी अलॉटेड विथ सेक्युरिटी. अँड फ्लायओव्हरचं निर्माण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वन वे डायव्हर्शन ऑफ ट्रॅफिक, दॅट इज ओनली वे. देयर इज नो इझी सोल्युशन फॉर इट. ट्रॅफिकचं अजून एक कारण असं आहे की वेळोवेळी होणारे खोदकाम रस्त्यांचं किंवा निकृष्ट रस्ते बांधणे, तर याविषयी पण त्याच्यामुळे तेही एक कारण आहे ट्रॅफिकचं. तर त्यात तर याच्यासाठी पहिले आधी जे कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी ते काम केलंय त्या सगळ्यांचा पहिला एक रिपोर्ट काढायला पाहिजे, एक अनालिसिस व्हायला पाहिजे की हाऊ दिस इज पॉसिबल. कारण ते काम बरोबर झालेलं नाही. आयदर द मटेरियल इज नॉट गुड, मटेरियल चांगलं नसेल किंवा त्यांच्याकडनं लेबरकडनं प्रॉब्लेम झाली असेल किंवा कॉन्ट्रॅक्टरकडनं झाली असेल, इंजिनियरकडनं झाली असेल, तर आधी त्यांच्याकडनं आपल्याला अनालिसिस रिपोर्ट घ्यायचा आणि त्या अकॉर्डिंग टू दॅट त्यांना फाईन किंवा पनिशमेंट ही झाली पाहिजे.